नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आपण आज कटिंग करणार आहोत। बोटनेकमध्ये ब्लाऊज आहे आणि त्याची मी इथे मेजरमेंट दिले आहेत, त्यानुसार आज कटिंग होणार आहे। तर शोल्डर 15 आहे, त्याचा हाफ करून 7.5 घेणार। शोल्डर पट्टी इथे मला 2.5 इंचाची हवी आहे आणि मुंडा 18 इंच आहे। तर बघा, तुम्ही याच पद्धतीने कुठल्याही बोटनेकची या पद्धतीने कटिंग करू शकता। तर मी इथे पॅटर्न आता एक ड्रॉ करून घेते की मला कशा प्रकारे पॅटर्न हवा आहे ते। पण आता बघा, इथे मी मागच्या पॅटर्नचा एक ड्राफ्ट केला आणि आता त्यानुसार मी इथे कटिंग करायला घेणार आहे। पण जर तुम्हाला पुढचा मी ओपन नेक ठेवणार आहे 6.5 इंच आणि जर तुम्हाला त्याची सुद्धा कटिंग हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा। जर तुम्ही मागच्या साईडला हुक लावणार असाल तर इथे अर्धा इंच सोडून मार्किंग करायला घ्या शिलाईसाठी। इथे मी पेपरला सरळ लाईन आखून घेतले, पेपर जर क्रॉस असेल तर। म्हणून 14 इंचाची पूर्ण उंची आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस कमरेला अर्धा इंच जाईल आणि वरती शोल्डर पट्टीला। आता इथे शोल्डर मी 7.5 इंच घेते, कारण आपण 15 इंचाचा शोल्डर आहे त्याचा हाफ केला। इथे मी शिलाई मार्जिन ॲड केली नाही, कारण 3 इंच गला खोळी घेणार आहोत आपण। आता शोल्डर आणि आर्महोल मी जेवढा शोल्डर तेवढा आर्महोल घेते। हा फॉर्म्युला यूज करा, तुमचा ब्लाऊज कुठेच चुकणार नाही आणि बरोबर फिनिशिंगमध्ये येईल। इथे मी एक 9.25 इंचावरती मार्क केलं आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता इथे सुद्धा मी 32 इंचाची कंबर आहे तर 7.25 घेतला आहे, पाव इंच एक्स्ट्रा, 1 इंच टक्सला जाणार, 1.5 इंच शिलाई मार्जिन। या पद्धतीने घेऊन हे जे आहे ते असं मार्किंग करून घेतलं आहे। मागच्या साईडला डार्ट येणार आहे म्हणून 1 इंच एक्स्ट्रा घेतला आहे। आता इथे सरळ लाईन आखून घ्यायची व्यवस्थित, वर खाली व्हायला नको त्यासाठी पूर्णच लाईन आखून घ्या, म्हणजे ते व्यवस्थित होऊन जातं। आता इथे बघा, मी गळ्याची रुंदी घेणार आहे 4 इंच आणि शोल्डर पट्टी मी 3.5 इंच ठेवली आहे। आता गळा डीप हवा आहे आपल्याला, तयार 2.5 इंच होणार, हा 3 इंचाचा मी डीप घेतला आहे आणि 2.5 इंच परफेक्ट होऊन जातं बोटनेक असे आहे म्हणून। तर तुम्ही त्याच्यापेक्षा खालीसुद्धा घेऊ शकता। आता इथे 1 इंचावरती मार्क करून या पद्धतीने आर्महोलचा गोलवा आकार दिला आहे। तुमच्याकडे आर्महोल कर्व असेल तर त्याच्याने मार्क करून घ्या। आता इथे मी शोल्डर काउंट केले, आर्महोल काउंट केला तर एक बघा 1.25 इंच वाढला, पण माझ्या लक्षात नंतर आलं की मी इथे शोल्डर स्लोप 1.25 इंच द्यायचा होता आणि तो मी दिलाच नव्हता। आता शोल्डर स्लोप का द्यायचा, तर प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी असते आणि गळा जर पॅक असेल तर बॉडी स्ट्रेच होत नाही ब्लाऊज, त्यासाठी शोल्डर स्लोप गरजेचा आहे। आता इथे मी कमरेचा मिडल केला आणि 1 इंचावरती मार्क या पद्धतीने केला, त्याची लांबी 4 इंच ठेवली आणि ह्या पद्धतीने कमरेचा टक्स देऊन घेतला आहे। तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल, त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या। इथे एक अर्धा इंच वरती घेऊन मी अशी क्रॉस लाईन आखून घेतली। बघा, प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी असते आणि जर या पद्धतीने तुम्ही कटिंग कराल तर तुमचा ब्लाऊज कुठेच चुकणार नाही। आता इथे मी एक 1.25 इंचावरती मार्क केला खाली आणि अशी सरळ लाईन आखून घेतली। तुम्ही बोटनेक तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही खाली कुठलीही डिझाईन करू शकता। मला सध्या ही डिझाईन करायची आहे म्हणून मी या पद्धतीने घेतलं। तर खाली मला 3 इंचाचा तयार पट्टी हवी आहे मागची, म्हणून मी या पद्धतीने करून घेतलं आहे। आता इथे बघा, इथे 2-2 इंचावरती अंतर मी घेतलं आधी, पण नंतर मला एक मी फॅमिकॉलची कॅप घेऊनच पूर्ण डिझाईन तयार केली। आता ती कशी बघा, अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं आणि आता इथे फॅमिकॉलची कॅप घेतली आहे मी, तुम्ही बॉटलची कॅप वगैरे घेऊ शकता आणि या अर्धा इंचाच्या आतमध्येच अशी डिझाईन बनवायची।
ह्याच्याने डिझाईन परफेक्ट येते, शेप बिघडत नाही आणि एकसारखी येते. म्हणून ही टिप फॉलो करा. बघा या पद्धतीने हा आपला ब्लाऊजची डिझाईन तयार झाली आहे. तर आता हा पेपर मी कट करते आहे. मागच्या भागाची ड्राफ्टिंग आणि कटिंग करून घेते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये ज़रूर सांगा आणि जर कटिंगची मेथड आवडली तर लाईक ज़रूर करा. आता हे भाग बघा, मी इथे डायरेक्ट कट करून घेतलेत आणि इथे ब्लाऊज घेतला आहे. ब्लाऊजचा ओपन करून मी ते आखून घेते. आता बघा एक साईड झाली आहे आपली. आता मी हे उलट्या साईडला ठेवलं आणि या पद्धतीने घेतलं, कारण आपल्याला दोन्ही साईड किनारीच्या एकासमोर एक आल्या पाहिजेत. जर हे बघा, हे नेहमी आपण कमरेच्या साईडची जी किनारी असते ती कमरेलाच घेतो, पण ह्याच्याने ना नवीन एक लुक तयार होतो आणि ब्लाऊजची ही नवीन डिझाईन छान वाटते. तर इथे अस्तर आहे आणि अस्तरला सुद्धा मी त्याच पद्धतीने मार्किंग करून दोन्ही अस्तर एकाच वेळी कट करून घेतले आहेत. आता हे दोन्ही अस्तर कट झालेत. आता हे बघा, इथे मी कुठे पुरतं आहे ते बघत होते आणि मागच्या साईडला मी हुक करणार नाही आहेत, त्याच्यामुळे मागची जो हा पॅटर्न आहे तो डबल फोल्ड घेतला आहे आणि इथे मात्र जिथे आपला जॉईंट येणार आहे तिथे 1.5 इंच वाढवून घेतला आहे, कारण आपला तो जो मेन भाग आहे तो त्यावर जॉईंट येणार आणि मग ते व्यवस्थित फिटिंग बसावं त्यासाठी. आता मी तुम्हाला जो दाखवला होता पॅटर्न तो मी या आपल्या ही चिपकणारं कॅनव्हास आहे त्यावर सेम प्रकारे ड्रॉ करून घेत आहे आणि 3 इंचाची ही कॅनव्हासची पट्टी घेतली आणि त्याच पद्धतीने शेप देऊन घेतला. आता ती मध्ये पट्टी मी कट केली जेणेकरून 2 आपल्या पट्ट्या रेडी झाल्यात. आता इथे ते जॉईंट करून त्याच्यावर ठेवून प्रेस करून घ्यायचं जेणेकरून ते एकदम व्यवस्थित बसेल. बघा इथे मी आता खाली मेन पार्ट ठेवला आहे, मेन भाग, आणि त्याच्यावरती या पद्धतीने स्टिच करून घेते. जसं व्हिडिओत दिसेल त्याच पद्धतीने स्टिच करून घ्या. आता इथे नॉचेस देऊन घेते. नॉचेस दिल्याने काय होतं, ती जी आपली डिझाईन आहे ती कुठेच अशी कुठे कमी कुठे जास्त अशी होत नाही, एकदम व्यवस्थित सगळीकडे येते. आणि नसेल येत तर काहीतरी टोकदार असं टूल्स घ्या किंवा स्केल मी घेतली आहे त्या पद्धतीने घेतली तरी होईल आणि त्याच्यावर त्या डिझाईनला सरळ करून घ्या. आता याच्यावर दाबटीप द्यायची असेल तर देऊ शकता, नाही दिली तरी डबल शिलाई करून तुम्ही असं करू शकता. पण दाबटीप दिल्याने काय होतं, कपडा जर कुठून निघाला जरी असला तरी तो व्यवस्थित स्टिच होऊन जातं. आता हा भाग आपला रेडी झाला आहे आणि बघा इथे माझा मशीनचा धागा निघाला. कुणाकुणाचा असा कपडा स्टिच करताना धागा निघतो ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आता बघा पुढचा पार्ट मी रेडी करून घेतला आणि इथे हा पाठीमागचा भाग आहे. आता मी डायरेक्ट उलटवून घेतला आहे कमरेची साईड आणि गळ्याची साईडसुद्धा त्याच पद्धतीने केली. आपण योगपट्टीला करतो ना त्या पद्धतीने दोन्ही साईडला नॉचेस देऊन घेतले आणि हे पलटवून घेतलं. आता कॉटनचा दोन्ही कपडे आहेत त्यामुळे मी डायरेक्ट पलटी करून घेतलं. नाहीतर काय करायचं, खालीसुद्धा आपण एक पट्टी लावून घ्यायची जेणेकरून ते हेवीनेस येतो ब्लाऊजला आणि त्याचा लुकही छान आणि ब्लाऊजही छान होतं. आता बघा याचा मिडल केलून आपण जो टक्स केला होता तो इथे मी दोन्ही साईडला मारून घेते. 4-4 इंचाच्या अंतरावर 4-4 इंचाचे हे टक्स मारून घेतले आहेत
आणि त्याची रुंदी आहे 1 इंच. आता बघा जेवढं अंतर आपण सोडलं होतं तेवढं अंतर आपण इथे घेतलं आहे. पहिले तर आखून घेतलं किती अंतर आपण सोडलं होतं. बघा तुम्हाला दाखवते मी इथे पेपरचं पण मार्किंग, आणि त्याच पद्धतीने इथे सुद्धा ॲडजस्ट करून ठेवायचं. आणि ठेवल्यानंतर आपण डबल शिलाई करणार आहोत याला, कारण कपडा निघावं नाही म्हणून. त्यासाठी एकदमच पॅक अशी शिलाई करायची, पलटी करून घ्यायचं आणि तिथे सुद्धा हात शिलाई करून टाकायचे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हीही स्टिच करा व्यवस्थित, म्हणजे जिथे आपण मार्क केलं आहे तिथे व्यवस्थित आलं पाहिजे. हे बघा या पद्धतीने. आणि हा भागसुद्धा सेम त्याच पद्धतीने आपण स्टिच करून घेणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल माझा, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी इथे नवनवीन डिझाईन, नवनवीन आयडियाज तुमच्याबरोबर शेअर करत असते, त्यामुळे ते तुम्हाला समजतील. आता इथे पायपिंग बघा, मी अस्तरच्या कपड्याची पायपिंग बनवते, कारण ना ब्लाऊज पिंक होता आणि त्याची साडी आहे ती लाईट पिंक कलरचीच होती, म्हणून हा अस्तरचा पायपिंग खूप छान दिसणार होती. हे बघा गळ्याच्या साईडला मी या पद्धतीने करून घेतले. आता तुम्ही इथे आय हुक करून सुद्धा किंवा बटनाला एक हे करून सुद्धा करू शकता. मी जस्ट जॉईंट केला आणि बटन लावला मध्ये. हा सुद्धा पॅटर्न छान दिसतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. बाय बाय.